उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे आणि स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने शासकीय मुख्य ध्वजारोहण सोहळा हा जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे आणि या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी या ठिकाणी केली जात आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर ज्या ध्वजारोहण ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जे आहे स्वच्छतेचं काम आता सुरू आहे। या ठिकाणी पाणी असेल किंवा सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तेवढी जागा जी आहे, झेंड्याची जी जागा आहे ती या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे जो तिरंगा उद्या फडकणार आहे तो तिरंगा या ठिकाणी तो सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, त्याची सुद्धा या ठिकाणी तयारी केली जाते आहे। आणि बाकी इतर जर गोष्टींचा विचार केला तर या जे बँड पथक असेल, पोलिसांचं कवायत होणार आहे, सलामी दिली जाणार आहे, ते सलामी देण्याचं प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी केले जाते आहे। या ठिकाणी पांढरे पट्ट्यांची आखणी असेल किंवा बँड पथकाच्या माध्यमातून त्यांचं प्रात्यक्षिक असेल, पोलीस दलाचं बँड पथक या ठिकाणी सलामी देण्याच्या वेळेस हजर असतं, त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक या ठिकाणी केलं जात आहे। आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सलामी दिली जाणार आहे ते कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। उद्या 15 ऑगस्ट निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जो आहे या ठिकाणी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे आणि त्या निमित्ताने जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही तयारी या ठिकाणी केली जात असून जवळपास ही तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।